मी माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हटले होते की कसा भारताच्या न्यायव्यवस्थेमध्ये परिवारवाद, जातीवाद हा घुसलेला आहे आणि हे बदलण्याचे सामर्थ्य फक्त सरकारमध्ये आहे. हे लोकशाही पद्धतीने आपल्याला बदलता येत नाही. तर सरकारने 2010 साली 2014 साली हे बदलण्याचा प्रयत्न केला होता. तर 2010 साली काँग्रेस गव्हर्नमेंटने जे प्रयत्न केला होता ते अर्धवट राहिला. कारण की त्यांनी बिल पास केले लोकसभेमध्ये, पण जेव्हा राज्यसभेमध्ये न्यायचा त्यांचा प्रयत्न झाला तेव्हा AIADMK आणि मुस्लिम लीग यांनी त्यांचा पाठिंबा काढून घेतला आणि काँग्रेसच्या अंतर्गत मतभेदामुळे हे बिल राज्यसभेमध्ये जाऊ शकले नाही आणि हे पूर्णपणे त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. आणि दुसरा प्रयत्न हा 2014 साली BJP गव्हर्नमेंट यांनी केला आणि हा खरंच खूप चांगला प्रयत्न होता. त्यामध्ये त्यांनी राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये हे बिल पास केले आणि या बिलचे मुद्दे पण खूप चांगले होते. त्यांनी एक NJAC नावाचं एक सिस्टम आणलं होतं. त्यामध्ये 5 ऐवजी 6 कमिटी मेंबर असायची. ते चीफ जस्टिस ऑफ इंडिया याची निवड करणार होते. तर त्यामध्ये एक चीफ जस्टिस जे की आत्ता ते चीफ जस्टिस म्हणून काम करत आहे. दुसरं म्हणजे 2 सिनियर SCचे जजेस, सुप्रीम कोर्टचे जजेस आणि एक आपला युनियन लॉ मिनिस्टर, आपला कायदेमंत्री आणि 2 असे प्रतिष्ठित नागरिक भारताचे, असे 6 जण मिळून चीफ जस्टिस ऑफ इंडिया याची निवड करणार होते. आणि हे खूप, मला तर वाटते खूप चांगलं सिस्टम होतं. पण हे सगळं पास झाल्यानंतर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांनी हे सिस्टम नापास करून टाकले आणि हे बिल सगळं अयशस्वी झाले.